थांबा 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 जरा. या घरात पाऊल टाकायचं नाही. माझं घर आहे, विसरलात का? मयू अगं किती शोधलं तुला, कुठे होतीस तू? तुझे बाबा आणि मी केवढे टेन्शन मध्ये आलो होतो माहितीये. बाबा कुठे सापडली मयुरी? अरे मी चाललो होतो रस्त्यानं. मयुरी, मयू, अगं मला काय चाललंय? अनमाणी पाणी कुठे निघाली? मयू काय झालं? प्रत्येकवर सोडून गेला. हा असं नाही सोडून जाऊ शकत तो मला. बर बर हे बघ, तू रडू नकोस. मी आहे ना, सगळं व्यवस्थित होईल. तू आधी घर चल. बघ चल घरी, चल घरी, चल 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 ये चल चल घरी जाऊ आपण. चल. आणि बरं झालं वेळेवर पोहोचलो मी तिथे. हो खरंय, नाहीतर काय झालं असतं आपल्या मयूचं? कशा अवस्थेत ती घरी आली असती काय माहिती. मयू घरी चल बाळा. घर जिथे मला डांबून ठेवलं जातं, माझा फोन काढून घेतला जातो, त्याला घर म्हणायचं का आई? मी तुझा फोन दिला होता ना मयू तुला. हा घे फोन, हवा तर घे. आणि हे बघ, तुला कुठे जायचं असेल तिथे जा मयू, मी तुला नाही अडवणार बाळा. हे सगळं बोलून आता काय फायदा आहे आई? मयू हे सगळं आपण घरी जाऊन बोलूया का बाळा? तू चल चल तू. आई जिथे माझ्यावर विश्वासच ठेवला जात नाही, मला काय वाटतं याची कोणाला काहीच पडलेली नाहीये, त्याला घर कसं म्हणू मी? मयुरी हे बघ बाळा, तू हवं तर आमच्यावर रागव, आमच्याशी भांड. चल आधी घरी चल. मला भांडायचं नाही, मला ना मुळात तुमच्यासोबत राहायचंच नाहीये. वेडी आहेस का तू मयुरी? अरे भांडणं नाही होत का घरात कोणाच्या? म्हणून काय घर सोडायचं असतं पटत नाही म्हणून? चल घरी. बाबा पटलं नसतं ना तरी चाललं असतं, पण इथे ना माझ्यावर कोणाचा विश्वासच नाहीये. ही खूप मोठी गोष्ट आहे. मयुरी अगं घरी येणार नाहीयेस तर कुठे जाणार आहेस तू? सांग मला. कुठेही जाईन, मैत्रिणीकडे जाईन, रस्त्यावर राहीन, नाहीतर मयू 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 शांत हो बाळा, जरा शांत हो. मला ना लिटरली आज तुझ्यात मी दिसतीये ग. हे बघ, मला चालणार आहे तू इथे राहिलेली. मला खरंच काही प्रॉब्लेम नाहीये. कोणी नसलं तरी मी आहे मयू, हे लक्षात ठेव. शिल्पी अगं का आणि कशासाठी मयूच्या मनात सगळं भलतं सलतं भरवतेस? हे बघ, तू आणि प्रतीकनी हे सगळं मिळून प्लॅनिंग केलं होतं आणि आता हे सगळं माझ्यावरच उलटवतेस. व्हॉट? हे काहीतरी बोलू नकोस हं उगाच. वहिनी, तुला जर खरंच असं वाटत असेल तर सिद्ध कर की मी या सगळ्या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व देते. आई, मगाशी तू मला असं म्हणालीस की शिल्पी तू मयुरीच्या आयुष्यात खरंच असं काही केलेलं नाहीयेस ना? तू अशी शंका तुझ्या मनात आली, याचाच अर्थ मी काहीतरी केलंय असं तुला वाटून गेलं ना एकदा तरी. आणि बाबा तर सरळ म्हणाले मला की मी जर असं काही केलेलं असेल तर प्रॉपर्टी पासून मी हळूहळू लांब जाईन. अरे यार, काय पुरावा आहे तुमच्याकडे मी असं केल्याचा? तुम्ही पुरावा घेऊन या, मग मला खोटारडी म्हणा ना. तुला पुरावा हवाय ना? हो हवाय. थांब, मी ना प्रतीकलाच फोन लावते. निदान घरच्यांसमोर ना तो खरं बोलेल. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. कृपया नंतर प्रयत्न करा. रिचेबल. आता काय झालं? तुला तर त्याचा चेहरा पण बघायचा नव्हता ना आई? आणि आता सिद्ध करायची वेळ आल्यावर तुला त्याची मदत हवी आहे. तुम्ही लोक माझ्यावर विश्वास का नाही ठेवतात? तू ना माझ्यावर खूप मोठे आरोप करतेस वहिनी. या बदल्यात मी तुझ्या विरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा ठोकू शकते. कळतंय तुला हे? शिल्पी, मी शांत राहते ना, याचा गैरफायदा घेऊ नकोस, कळलं? तुझं आणि प्रतीकचं बोलणं मी माझ्या कानाने ऐकलं होतं. तू का करतेस असं? काय बोलतेस का? तुला कळतंय का? अरे बरोबरच तर बोलते मी. काय चुकीचं बोलतीये? काय झालंय माहितीये का? तुझं नशीब चांगलं म्हणायला लागेल आपल्याला. या घरातल्या माणसांनी ना कायम तुला पाठीशी घातलंय आणि मला तोंड घशी पाडलंय. अगं मी जर खोटी असते तर आजपर्यंत माझ्या वडिलांनी मला हाताला धरून घराबाहेर काढलं असतं, पण ते तसं नाही करत आहेत.
कारण थोडा का होईना त्यांचा विश्वास आहे माझ्यावर, तुझ्यावर त्यांचा विश्वास नाहीये. इनफॅक्ट माझा सख्खा भाऊ, त्याने तर पूर्णपणे नातं तोडून दिलं असतं मी जर त्याच्या मुलीच्या आयुष्यात असं काहीतरी करते म्हटल्यावर. पण नाही, तो तसं करत नाहीये. बिकॉज ही नोज मी. त्याने पूर्ण संबंध तोडलेले नाहीयेत, कारण थोडा का होईना विश्वास अजूनही आहे त्याचा माझ्यावर, तुझ्यावर त्याचा विश्वास नाहीये. बास शिल्पी बास. मयू हे बघ, ही शिल्पी जे काय बोलते ना त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नको. अगं मी तुझी आई आहे, मी तुझ्याशी खोटं बोलेन का? तुझी शपथ मयू, मी खरं बोलते. हवं तर माझ्या गणूची शपथ घेऊन सांगते. हे बघ बाळा, तू तू चल ना घरी. आई तू मला सांग, तू प्रतीकला माझ्यापासून लांब का केलंस? हे बघ मयू, त्यावेळी आई म्हणून मला जे तुझ्यासाठी योग्य वाटलं ना तेच मी केलंय. आई तुला जे योग्य वाटलं ते तू केलंस ना, तर मला जे योग्य वाटणार ना तेच मी करणार आहे. हे घर तू तुझ्या इच्छेने आणि तुझ्या इगोमुळे सोडून गेलेलीस. तेव्हा आमचा कोणाचाच विचार नाही केला की आम्हाला काय वाटतंय. आता मी पण ना इथेच राहणार आहे. तुझ्या सोबत नाही राहणार आहे. मयू नको ना करू बाळ. अहो तुम्ही तरी सांगा तिला, सांगा ना. त्रास होतोय तुला, खूप त्रास होतोय ना. आता बघ लांब गेल्यावर किती त्रास होतो तो. जसं तू प्रतीकला माझ्या आयुष्यातून बाहेर काढलंस ना, मी पण माझ्या आयुष्यातून तुला बाहेर काढते. आपल्या मयूसाठी तो मुलगा योग्य नाहीये. ठीक आहे, ते मलाही मान्य आहे. पण प्रत्येक गोष्टी करण्याची एक पद्धत असते आणि तो तिच्यासाठी बरोबर नाहीये ना, हे मी आणि तू नाही ठरवू शकत ग. हे मयुरीने ठरवायला हवं आणि तिने ठरवायला ती आपल्या बरोबर राहायला हवी, तिचं नातं आपल्या बरोबर टिकायला हवं. पण नाही, तू हे सगळं इतकं केलंस अति की ती घर सोडून गेली आपलं, आणि आपल्यालाही सोडून गेली. अगं ती शिल्पी हा, जिच्याकडनं मला काही अपेक्षा नाही, तिने सुद्धा समजून घेतलं तिला, ती जबाबदारपणे वागली आज की बाबा चला मयुरीला थोडा ब्रेक हवाय तर राहू द्या, आपण परवानगी देऊया तिला घरी राहायची. आणि तू शिल्पीची बाजू घेताय? त्या बाईची मी अजिबात बाजू घेणार नाही. एकदम फालतू बाई आहे ती. पण जे चुकलंय ते चुकलंय आणि जे बरोबर आहे ते बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय आम्हा दोघींमध्ये मी चुकीची आहे? मग तू बरोबर आहेस याचा पुरावा आहे का तुझ्याकडे? किती वेळा सांगू मी, सांगा ना किती वेळा सांगू की मी प्रतीकचं आणि शिल्पीचं बोलणं स्वतःच्या कानाने ऐकलं. तू ऐकलंस ना, आम्ही ऐकलं का? नाही ना. तेच तेच बोलून बदलणार नाहीत ना गोष्टी. हे सिद्ध कसं करणार आहेस सगळं तू? गेली आपली मुलगी सोडून आपल्याला.